ओबीसीच्या आरक्षणाला आता जरांगेंचं 20 तारखेला म्हणे मुंबईत आंदोलन आहे. 10 लाख गाड्या, 200 जेसीबी, हजारो ट्रॅक्टर, 1000 कोटीचे डिझेल पेट्रोल, असा गरीब समाज आता मुंबईमध्ये यायला निघालाय म्हणे. वा रे गरिबी. मी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं घातलं की बाबा रे अशी गरिबी आम्हाला पण ह्या ओबीसीला पण दे बाबा ही गरिबी. आम्ही त्यांना आव्हान दिलं, तुम्ही 20 तारखेला मुंबईत आलात तर ओबीसी सुद्धा 20 तारखेला मुंबईत एल्गार आणि आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जर मराठा समाजाला परवानगी मिळणार असेल तर आम्हालाही परवानगी द्यावी लागेल. या ठिकाणी गायकवाड साहेब आहेत, 2000 गाढवं तयार केलेले आहेत, डुकरं तयार आहेत, शेळ्या मेंढ्या तयार आहेत. मुंबई आमचे 50 लाख ओबीसी मुंबईमध्येच आहेत. एका दिवसात सगळा सत्यानाश होऊन जाईल. त्यामुळं ओबीसीचा नाद करायचा नाही. म्हणजे आम्ही छोटे भाऊ आणि तुम्ही छोटे भाऊ, आम्ही मोठे भाऊ. वा रे वा, वा मोठा भाऊ. सगळे आमदार तुमचे, मुख्यमंत्री तुम्हाला, सगळा वाटा तुम्हाला आणि घाटा आम्हाला. आमच्या वाट्याला काय तर ऊसतोडी, हमाली, वेठबिगारी हे आमच्या वाट्याला. आणि तुमच्या वाट्याला काय शिक्षण संस्था. मी माहिती घेतली, सगळ्या शिक्षण संस्था, हे शिक्षण संस्थेवर सगळ्या शिक्षण संस्था ह्या सगळ्या मराठा समाजाच्या आहेत. आज या ठिकाणी मराठवाडा शिक्षण संस्था त्यांच्या पण माहिती घेतली, त्या पण जवळ 400-500 शाळा, म्हणजे सगळ्या शिक्षण संस्था सुद्धा ह्यांच्यात, सगळं ह्यांचं. ठीक आहे, आता थोडे दिवस तुमचे आहेत, पण एकच सांगतो की जर ओबीसीच्या ह्या मराठ्यांच्या या एल्गार आणि याच्या दडपणा झुंडशाहीला बळी पडून जर सरकारनं जर ओबीसीच्या आरक्षणाचा घास घेतला, रात्री बेरात्री एखादा GR काढला, तर ध्यानात ठेवा 2024ला तुमचा घास ही ओबीसी जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा या ठिकाणी देतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.